पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले। तर पहा, पोलीस भरती संदर्भात 3 अपडेट या ठिकाणी आलेले आहे आणि पोलीस भरतीच्या या ठिकाणी हालचालीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर पोलीस भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे तर याबद्दल सुद्धा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि पोलीस भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता आणि त्याचबरोबर पोलीस भरतीचे हे 3 अपडेट मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून ठिकाणी दाखवणार आहे। त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये जवळपास 10,000 प्लस जागांसाठी ही येणाऱ्या दिवसामध्ये भरती निघत आहे। तर या भरतीमध्ये उंची किती लागणार आहे, छाती किती असणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, ग्राउंडमध्ये कोणकोणते इव्हेंट असणार आहे, किती मार्कासाठी, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला कोणकोणत्या पदामध्ये किती शिक्षण लागते ते सांगून देतो। तर बॅट्समन मध्ये आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते आणि बॅट्समन मध्ये उंची सुद्धा खूप कमी लागते, लक्षात ठेवा। त्याचबरोबर शिपाई झालं, चालक झालं, कारागृह झालं, SRPF झालं तर ह्या पदामध्ये 12वी पास यामध्ये लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर ते 3 अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर पहा, येणाऱ्या दिवसामध्ये पोलीस भरती जवळपास 10,000 प्लस जागांसाठी येणार आहे आणि हालचाली आतापासूनच या ठिकाणी सुरू झालेले आहे। बघू शकता तुम्ही, गोंदिया जिल्ह्याचं हे जे या ठिकाणी पत्रक आलेलं आहे आणि रिक्त जागांची माहिती यामध्ये आहे। तर तुम्ही विषय बघू शकता, सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्त पदांची अचूक माहिती सादर करण्याबाबत। त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, एकूण 139 जागा रिक्त आहे। 2024 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये आणि त्याचबरोबर एकूण रिक्त पदांच्या 10% पदे राज्य राखीव बलांकरिता राखीव असणार आहे, तर 14 आहेत। त्याचबरोबर जे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की गोंदिया जिल्हा पोलीस दलामध्ये किती जागा या ठिकाणी रिक्त आहे। तर पहा, 2024-25 पोलीस शिपाई भरतीकरिता रिक्त असलेल्या पदांची SC कॅटेगरीच्या ज्या जागा रिक्त आहे तर SC कॅटेगरीच्या 3 जागा या ठिकाणी रिक्त आहे आणि त्याचबरोबर VJ कॅटेगरीच्या 2 जागा रिक्त आहे। त्याचबरोबर NTC कॅटेगरीच्या 2 जागा रिक्त आहे, NTD कॅटेगरीची 1 जागा रिक्त आहे, OBC कॅटेगरीच्या त्याचबरोबर SCBC कॅटेगरीची 1 जागा रिक्त आहे, EWS कॅटेगरीची 1 जागा रिक्त आहे, ओपन कॅटेगरीच्या 38 जागा रिक्त आहे। तर टोटल 48 जागा या ठिकाणी सर्वसाधारणच्या आहे। त्याचबरोबर बाकी यामध्ये जे महिला उमेदवार, खेळाडू, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन, तर सर्वांसाठी यामध्ये जागा एक लक्षात ठेवा। सर्वसाधारणच्या 97 जागा या ठिकाणी गोंदियामध्ये रिक्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झालं आणि त्याचबरोबर जे जळगाव पोलीस दलामध्ये सुद्धा या ठिकाणी रिक्त जागांची माहिती त्या ठिकाणी आली होती, पत्रक त्या संदर्भात आलं होतं। तर पहा, जळगावमध्ये सुद्धा या ठिकाणी रिक्त जागा आहेत, 86 जागा या ठिकाणी रिक्त आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर SRPF कुसळगावमध्ये सुद्धा जागा रिक्त आहे, याचं सुद्धा या ठिकाणी जे पत्रक त्या ठिकाणी आलं होतं, एक लक्षात ठेवा। तर हे 3 अपडेट जे याच्या अगोदर जे आलेले एक लक्षात ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्की जे हे भरती निघणार आहे। तर पोलीस भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन, कारागृह शिपाईसाठी वयोमर्यादा 18 ते 38 आहे, मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट असते। त्याचबरोबर जे आहे पोलीस शिपाई वाहन चालकचं पद आहे, यामध्ये वयोमर्यादा 19 ते 28 पर्यंत आहे आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट असते। आणि एक SRPFचं पद आहे, SRPF मध्ये 18 ते 25 वर्षापर्यंत वयोमर्यादा असते आणि मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट असते, म्हणजे 18 ते 30 पर्यंत आपण फॉर्म भरू शकणार एवढं। फीचा जर विचार केला, खुल्या प्रवर्गासाठी 450 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 350 रुपये यामध्ये फी असते। तर यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंडचा जर विचार केला, पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये काय असते की मैदानी चाचणी असते। तर उंचीचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 155 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। आणि जे SRPFचं पद आहे तर SRPFचं जे पद आहे हे महिला उमेदवारांसाठी नसते, फक्त पुरुष उमेदवारांसाठी लागते राहते। आणि SRPF मध्ये जी उंची लागते 168 सेंटीमीटर उंची हे SRPF पदामध्ये लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पहा, जे पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आहे, कारागृह शिपाई आहे, तर हे जे 3 पद आहे तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर काय असते, ग्राउंड असते। तर पुरुष उमेदवारांसाठी जे ग्राउंड आहे पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन, कारागृह शिपाई यामध्ये तर 1600 मीटर आणि पुरुष उमेदवारांसाठी 20 मार्कासाठी असते, गोळाफेक 15 मार्क
मार्कासाठी असते, 100 मीटर 15 मार्कासाठी असते, तर टोटल 50 मार्काचा ग्राउंड यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी असते। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग असते 20 मार्कासाठी, गोळाफेक 15 मार्कासाठी, त्याचबरोबर 100 मीटर 15 मार्कासाठी। तर अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये सर्वात अगोदर ग्राउंड असते। त्याचबरोबर आपण वाहन चालकचं जे पद आहे, जे चालकचं पद आहे, तर चालकमध्ये फक्त दोनच इव्हेंट आहे, पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग 30 मार्कासाठी आहे, गोळाफेक 20 मार्कासाठी। अशा प्रकारे 50 मार्काचा यामध्ये ग्राउंड असते पुरुष उमेदवारांसाठी। आणि महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये 800 मीटर रनिंग आहे 30 मार्कासाठी आणि गोळाफेक 20 मार्कासाठी। तर अशा प्रकारे 50 मार्काचं ग्राउंड यामध्ये सर्वात अगोदर होत असते। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर आपण SRPF मध्ये जर पाहिलं तर SRPFचं जे ग्राउंड आहे हे थोडं वेगळं आहे। तर SRPF मध्ये 3च इव्हेंट आहे, तर हे 100 मार्काचं ग्राउंड असते SRPFचं। तर ज्यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे 25 मिनिटांमध्ये, जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग हे 25 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारणार आहे, तर त्यांना 50 मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे आउट ऑफ। आणि तुमचा 26 मिनिटाचा टाइम आला, 27 मिनिट टाइम आला, 5 किलोमीटर रनिंगचा 28 मिनिट आला, पण तुम्हाला कमी मार्क त्या ठिकाणी भेटणार आहे, फेल केल्या जात नाही, एक लक्षात ठेवा। जसजसा तुमचा 25 मिनिटापेक्षा जास्त टाइम गेला रनिंगचा, तर तुम्हाला कमी मार्क त्या ठिकाणी थोडेफार भेटणार आहे, म्हणजे 5-10 मार्क तुम्हाला कमी भेटणार आहे, ठीक आहे। तर 25 मिनिटाच्या अंदर मारली तर आपल्याला 50 मार्क टोटल यामध्ये भेटते। त्याचबरोबर यामध्ये गोळाफेक SRPF मध्ये 25 मार्कासाठी, तर झाले हे 75। त्याचबरोबर 100 मीटर रनिंग आहे SRPF मध्ये, तर झाले हे 100। तर अशा प्रकारे 100 मार्काचं फिजिकल जे आहे हे SRPFचं असते। आणि SRPFचं जर आपल्याला पेपर जर पाहिजे असेल तर SRPFचं जे आपलं फिजिकल आहे हे 91च्या वरती 92च्या वरती बसलं पाहिजे। SC/ST कॅटेगरी तर 90-91 पर्यंत जरी बसलं तर पेपर भेटू शकतो असे चान्सेस असते। आणि OBC ओपन कॅटेगरीचे असाल तर यांना जर समजा 92-93 जर असेल तर चान्सेस असते की आपल्याला पेपर यामध्ये भेटणार आहे म्हणून। जर 90च्या खाली जर मार्क असेल आपल्याला फिजिकलमध्ये तर कमी चान्सेस आपल्याला त्या ठिकाणी राहते की आपल्याला यामध्ये पेपर भेटणार आहे म्हणून, ठीक आहे। तर यामध्ये जे आपलं फिजिकल आहे हे 90च्या वरताच आपल्या या ठिकाणी बसलं पाहिजे SRPF मध्ये, तेव्हाच आपल्याला पेपरमध्ये बोलवण्याचे चान्सेस त्या ठिकाणी राहते। तर अशा प्रकारे हे संपूर्ण निवड प्रक्रिया आणि हे झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय असते तर पेपर असते 100 मार्काचा पेपर असते यामध्ये पोलीस भरतीचा, ज्यामध्ये परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाते, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न। तर टोटल यामध्ये 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाते आणि 1.5 घंट्याचा टाइम भेटते, म्हणजे 90 मिनिटाचा टाइम आपल्याला भेटते। आणि यामध्ये पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नसते, तर आपल्याला 100चे 100 प्रश्न टिक करून या ठिकाणी यायचं असते। तर पहा, ज्या पण विद्यार्थ्यांचा मागच्या भरतीमध्ये थोड्यानं तुमचं सिलेक्शन हुकलं असेल, 1-2 मार्कानं म्हणा, 10 मार्कानं म्हणा, तर ज्या ठिकाणी तुम्ही कमी पडले त्या ठिकाणी जास्त जोर देण्याचा प्रयत्न करा। आतापासून 1600 मीटर रनिंग, गोळाफेक 100 मीटर, 5 किलोमीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, तर आतापासून आउट ऑफ हे करून घ्या इव्हेंट, कारण की सप्टेंबर महिन्यामध्ये जे आहे हे पोलीस भरती निघणार आहे। तर सप्टेंबर महिन्यामध्ये पोलीस भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा घोषणा केली होती की सप्टेंबर महिन्यापर्यंत आम्ही ही भरती काढणार आहे। तर आता हालचाली या ठिकाणी सुरू झाले, तयारीमध्ये लागा, कारण की जेव्हा 2022-23 ची सुद्धा भरती आली होती तेव्हा सुद्धा अशा हालचाली त्या ठिकाणी चालू होते। आजच्यासाठी